नाशिक जिल्ह्यातील येवला नगर परिषद निवडणुकीमुळे स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारे एक नवीन समीकरण तयार झाले। मंत्री छगन भुजबळ यांच्या युतीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आले असून यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे। येवल्यातील राजकारणात शिक्षक आमदार किशोर दराडे यांना शरद पवार गटाकडून संभाव्य पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आणि हाच या अनोख्या जुळवाजुळवीचा केंद्रबिंदू मानला जात आहे। या युतीमुळे नगर परिषद निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील युती विरुद्ध शिंदे गट आणि शरद पवार गट यांच्या संयुक्त उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची चिन्हे आहेत। या युतीवर शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी माणिकराव शिंदे यांनीही या जुळवाजुळवीवर भाष्य केले आहे। येवल्याच्या राजकारणातील या नवीन समीकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे येवले शहर विकासाचा दृष्टिकोन हा नजरेपुढे ठेवून आमदार किशोर भाऊ यांनी सुरू केलेलं हे विकासाचं शहर विकासाचं काम हे अधिक गतीने व्हावं त्याकरता या निवडणुकीमध्ये पक्षातर्फे आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश भाऊ यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करेल। येवला शहराच्या विकासासाठी आम्ही ही युती केलेली आहे। सर्व लोकांचा आग्रह होता ह्या येवला शहरासाठी सुशिक्षित उमेदवार असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, ज्ञान असलेला पाहिजे आणि तरुण तडफदार उमेदवार असला पाहिजे जेणेकरून शासन दरबारी आपले म्हणणे मांडल, शासनाकडून विविध प्रकारच्या योजना आणतील, राज्य शासनाच्या योजना आल्या पाहिजे, केंद्राच्या सुद्धा योजना येवला शहरामध्ये आल्या पाहिजे। अशा असंख्य योजना आहेत त्या अद्याप कितीतरी लोकांना माहीत नाही, सर्वसामान्य माणसाला। तर या येवला शहरांनी आग्रह केला एक सुशिक्षित आणि चांगला एक उमेदवार या येवल्यासाठी पाहिजे। त्या हेतूने माणिकराव भाऊ शिंदे आणि मी ठरवलं तर रुपेश लक्ष्मण दराडे हा येवला शहरासाठी उमेदवार चांगला असू शकतो, येवल्याचा विकास नक्की कराल। यापूर्वी आपण बघितलंय माझे मोठे बंधू रामदास दराडे या येवला शहराचे नगराध्यक्ष होऊन गेलेले, त्यावेळी सुद्धा असाच प्रसंग आला होता। काही समोरच्या पार्टी विरुद्ध रामदास दराडे यांची उमेदवारी झाली, त्याच्या नंतरचा प्रकार ही सुद्धा येवला शहराला माहीत आहे काय घडला। आणि दराडे परिवार हे राजकारण असं लोकांचं नुकसान होईल असं राजकारण कधी करत नाही। येणाऱ्या काळामध्ये येवला शहराचा चांगला विकास करण्याची मी आमदार या नात्याने तुम्हाला ग्वाही देतो। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, येवला, नाशिक।